तर खरीप हंगामाच्या पेरण्या तोंडावर आलेल्या असतानाच लातूर जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा असल्याचं चित्र बघायला मिळतं। म्हणजे अनेक खत आणि बियाणं विक्रेत्यांकडे शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं डीएपी खतच उपलब्ध नाहीये असं सांगितलं जातंय। लातूरच्या खत बाजारातील परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी शेतकरी जे आहे ते या ठिकाणी येत आहेत, मार्केटमध्ये येत आहेत, मात्र त्यांना जो हवा आहे तो खत मिळत नाही आणि बियाणं देखील उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी देखील येत आहेत, दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात येत आहेत, खरेदीसाठी विचारत आहेत, मात्र या शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचं सांगतायत। महत्त्वाचं म्हणजे डीएपी खत आणि 20-20-0 आणि तत्सम जे आवश्यक खत आहे ते मिळत नसल्याची ओरड जी आहे ते शेतकऱ्यांची असल्याचं पाहायला मिळतं। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय झालेलं आहे, कुठले खत घेण्यासाठी आला होता? आज मी सकाळपासून या ठिकाणी या मार्केटमध्ये हिंडत आहे डीएपी साठी, परंतु कोणत्याही दुकानदाराकडे डीएपी उपलब्ध नाही म्हणूनच सांगण्यात येत आहे। पर्यायी खत जे आहेत 10-26-26 किंवा 12-32-16 यासारखे कोणत्याही प्रकारचे खत या ठिकाणी उपलब्ध नाहीत। जे त्यांच्याकडे खत उपलब्ध आहेत पटलं तर घ्या अथवा घेऊ नका। खताचे दर एकदम भरमसाठ वाढलेले आहेत, शेतकऱ्याचं बजेट कोलमडून गेलेलं आहे। आधीच डबघाईस आलेला शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि आता शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। उद्या परवा असं सांगालेत। कुठला खत तुम्हाला पाहिजे, मागितला तुम्ही ते मिळालं नाही? डीएपी मिळणार गेलाय। काय खताची काय परिस्थिती आहे यावर्षी? खतच भेटत नाही म्हणते, शासनानं तर दिलाय म्हणते तर ह्यांच्याकडे अवेलेबल नाही। काय शेतकरी काय करतील आता? मग आता पाऊस जर झाला तर पेरणी कशी करणार? काय करावं आता, ह्यांच्यासारखंच वागावं लागतंय। लातूर जिल्ह्यामधली ही परिस्थिती आहे। लातूरमध्ये डीएपी आणि तत्सम महत्वाचे जे खत आहे ते उपलब्ध नसल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येते। त्यामुळं आता पेरणी कसं करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव देखील वाढल्याचं शेतकरी सांगतायत, त्यामुळे आता खरेदी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी।